आज आपल्याला बघायचं आहे दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढा. आधी आपण वर्ग म्हणजे काय ते उदाहरणार्थ इथे मी लिहितो 5. 5चा दुसरा घात याला म्हणतात वर्ग. हे फक्त 5च्या दुसऱ्या घातालाच वर्ग म्हणणार का? नाही. ज्या पण संख्येचा दुसरा घात असेल त्याला वर्ग असे म्हणतात. मग आता इथे मी लिहिलंय 5चा वर्ग, 7चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग याला म्हणणार वर्ग. म्हणजे काय? घातांक 2 असेल, ज्या संख्येचा घातांक 2 असेल त्याला काय म्हणणार? काय शब्द आहे? वर्ग. काय शब्द आहे? वर्ग. मग आता 5चा वर्ग म्हणजे आपण शिकलोय मागच्या तासिकेत, म्हणजे 5चा किती वेळा गुणाकार? 2. 5चा काढा 5 पर्यंत किती होणार आहे? समजलं? 5चा वर्ग किती? आता 7चा वर्ग बघूया. 7चा वर्ग म्हणजे 7चा किती वेळा गुणाकार करावा लागेल? 2 वेळा. 7 49. 7 अधिक 7 14 येणार नाही, गुणाकार आहे. 8चा वर्ग म्हणजे 8चा किती वेळा गुणाकार? 2 वेळा. 8 64. 9चा वर्ग म्हणजे 9 गुणिले 9. 9 इथे चुकूनही 9 अधिक 9 18 करू नका. 8 अधिक 8 16 करू नका. 7 अधिक 7 14 करू नका. 5 अधिक 5 10 करू नका. वर्ग सांगितले. वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार. 7चा वर्ग म्हणजे 7 या संख्येचा 2 वेळा गुणाकार. 8चा वर्ग म्हणजे 8 या संख्येचा 2 वेळा गुणाकार. 9चा वर्ग म्हणजे 9 या संख्येचा 2 वेळा काय करायचं आहे? मग आता इथे किंमत आली बघा. 5चा वर्ग 25. 7चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग इथे 6 राहिलाय. 6चा वर्ग किती? 6चा वर्ग किती? पटकन आपल्याला सांगता आला पाहिजे. 6चा वर्ग लगेच आपल्या डोक्यात आला पाहिजे. 6 गुणिले 6. 6 6 गुड.